तर मी तुमच्याबरोबर आहे ना, मी माझ्या पद्धतीने ती रश्श्यासाठी घेतलेली आहे आणि जरा मोठी आहे ती फ्राय. असं आहे ना, आपला मांदेलीचा रस्सा तयार झालेला आहे. नमस्ते, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज कसा फिश खाण्याचा दिवस आहे, तर आम्ही मार्केटमधून आहे ना फिश आणलेले आहेत. फिश म्हणजे मांदेलीच आणलेली आहे. तर आज मांदेलीचं आहे ना कालवण बनवणार आहे, मांदेलीचा रस्सा आता आणि अर्धी फ्राय पण करणार आहे. तर मी तुमच्याबरोबर आहे ना, मी माझ्या पद्धतीने मांदेलीचा रस्सा कसा बनवते ते तुमच्याबरोबर शेअर करते. तर हे अगोदर साफ करून घेण्याच्या अगोदर आहे ना, पहिला मसाला बनवून घेणार आहे. तर त्यासाठी आहे ना, इथे मी मांदेलीचा रस्सा बनवण्यासाठी आहे ना, पहिल्यांदा वाटण बनवून घेणार आहे. तर इथे आहेत ना, मी 2 छोटे कांदे घेतलेले आहेत उभा चिरून, 1 टोमॅटो घेतलेला आहे, आलं लसूण खोबरं घेतलेलं आहे ओलं आणि धने. तर आहे ना, ह्याचं सगळं वाटप बनवून घेणार आहे. थोडीशी कोथिंबीर पण ह्याच्यामध्ये घालणार वाटणामध्ये. ते आपल्याला ना वाटण झालेलं आहे, बारीक वाटून घेतलेलं आहे. आता आपण आहे ना मांदेली साफ करून घेऊया. आता मी याच्या ना अर्ध्याचं कालवण करणार आहे, म्हणजे रस्सा करणार आहे आणि अर्धी फ्राय करणार आहे. तर पहिले साफ करून घेते. डोकं आहे ना खाऊन घ्यायचं आणि अशी घाण काढून घ्यायची. पटकन आहे ना याशी साफ करून घेते सगळी मच्छी. आता मी आहे ना गॅसवर कढई ठेवलेली आहे तापण्यासाठी. इथे आपली मच्छी पण साफ करून झालेली आहे मांदेली. तर आपण आहे ना मांदेलीचं कालवण बनवणार आहे रस्सा. तर आपण ह्याच्यामध्ये आहे ना 2-3 चमचे तेल टाकणार आहोत. ते आपल्या आहे ना तेल तापलेलं आहे. तर आता फोडणीला ना कढीपत्ता घालणार आहे आणि जे आपण वाटलेलं वाटण आहे ना त्याच्यामध्ये ॲड करणार. मसाले ना वाटण आहे ना तेलामध्ये छान असं आहे ना भाजून घेऊया. आता आपण याच्यामध्ये आहे ना मसाले ॲड करणार आहे. तर इथे ना मी चवीपुरतो मीठ टाकते, लाल तिखट. मच्छी म्हटले की कसं तिखट पाहिजे, मग ते 1.5 चमचे मी टाकलेलं आहे. हळद आणि हा आपला गरम मसाला. मसाले पण छान असे आहेत ना, आपण या वाटणामध्ये मसाल्यामध्ये छान असे मिक्स करून ते पण भाजून घेऊया. आणि आता मच्छी म्हटली की आंबट आहेच, त्यामुळे आता ह्याच्यामध्ये मी कोकमा ॲड करणार आहे. कोकम भिजत ठेवले होते, त्याच्यामध्ये ना 2-3 कोकम ॲड करणार आहे. छान अशी ना आपली ग्रेव्ही छान अशी भाजली आहे. त्याच्यामध्ये ना मी पाणी ॲड करते. जितकं आपल्याला पाहिजे ना पाणी, म्हणजे दाटसर जेवढी ग्रेव्ही म्हणजे कालवण जेवढं पाहिजे आपल्याला रस्सा, त्यानुसार ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं. थोडंसं मी अजून पाणी ॲड करते. मी एवढी ग्रेव्ही ठेवणार आहे. आता ह्याच्यामध्ये आहे ना मांदेली ॲड करते. त्याच्यामध्ये मी मांदेली अर्धीच ॲड करणार आहे आणि अर्धी फ्राय करणार आहे.
छोटी छोटी मांदेली आहेत ना, म्हणजे मीडियम साईजची, ती रश्श्यासाठी घेतलेली आहेत आणि जरा मोठी आहे ती फ्राय करणार. आणि मांदेलीचा रस्सा होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, मच्छी कशी पटकन शिजते. आणि कसे एक उकळी आली, एक कड आला छान अशी, आपला मांदेलीचा रस्सा तयार होईल. आता मी आहे ना कोथिंबीर चिरून घेते. आता आहे ना ही कोथिंबीर वरून टाकण्यासाठी ना चिरून घेते कोथिंबीर. हे बघा, आता आपल्या आहे ना या मांदेलीच्या रस्स्याला छान अशी आहे ना उकळी येते. तर आपण ह्याच्यामध्ये आहे ना कोथिंबीर ॲड करणार आहे. तर मी वरून आहे ना कोथिंबीर ॲड करते. छान असं आहे ना आपला मांदेलीचा रस्सा तयार झालेला आहे. असं गरम गरम भात आणि मांदेलीचा रस्सा एक नंबर. तर मी थोड्या वेळाने ना छान असा आपला ना मांदेलीचा रस्सा तयार झालेला आहे खाण्यासाठी. छान असा आहे ना कड पण आलेला आहे, वरून कोथिंबीर पण ॲड केलेली आहे. आता मी ना गॅस बंद करणार आहे. मांदेलीच्या रश्श्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण अशाच तऱ्हेने नक्की ट्राय करा, तुम्हाला पण आवडेल. आणि आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसहित.